घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, माहिती नाही पण काही कारणास्तव कालचा भाग खूप रात्री उशिरा आला, त्यामुळे मला जास्ती रात्र झाल्यामुळे कालचा भाग टाकता आला नाही तुम्हाला. पण आता आजचा भाग तुम्हाला मी देतेय अगदी डिटेलमध्ये. तर सुरुवातीला आपण बघतोय ऋषिकेश जानकीला सांगतोय की अगं, बाजारपेठेतनं शेतकऱ्यांचा माल विकलाच नाही ग, आणि आपल्याला दुसरीकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याकडे मुबलक ट्रान्सपोर्ट पण नाहीये, आणि तसंही हा माल दुसऱ्या गावी किती निभाव धरेल सांगता येत नाही. जानकीला आधी हे सगळं ऐकून येतं टेन्शन, पण आता ती म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे. ऋषिकेश म्हणतो अगं जानकी, पण मी सांगितलेल्या योजनेनुसारच माल विकला गेला पाहिजे ना, कसं ते कळत नाहीये ग मला. जानकी म्हणते तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही सांगितलेल्या योजनेप्रमाणेच माल विकला जाणार, डोंट वरी. ऋषिकेश खूप आता म्हणजे अधीर झालेला असतो उपाय काय जाणून घेण्यासाठी, पण मध्येच ओवी येते आणि म्हणते बाबा टॉवेल घ्या, बाबा पाणी घ्या. आता जानकी म्हणत असते अहो ऋषिकेश, तुम्ही फ्रेश व्हा, पाणी प्या. ओवी काय म्हणते तुम्हाला, ऋषिकेश म्हणत असतो पण सांग ना उपाय काय आहे. पण आता मात्र जानकी म्हणते तुम्ही जा आधी, मी सगळा उपाय सांगेल तुम्हाला. आणि आता ओवी म्हणते जा बाबा, हातपाय धुऊन या स्वच्छ. आणि आता ऋषिकेश हातपाय तोंड धुवायला जातोच. पण आता इकडे बघा, सयाजीरावांची मस्त खातिरदारी चालू आहे या रणदिवेंच्या घरात. सुमित्राबाईंना मात्र या गोष्टीचा त्रासच होतोय. आता सयाजीराव लेकीचं कौतुक करत असतात आजीजवळ आणि म्हणत असतात पहा माझी पोरगी कशी खातिरदारी करते माझी, एवढीशी पोर होती माझी, आता बघा कमरेला पदर खोचून खातिरदारी करते माझी. आजी म्हणतात मग ती आता आमच्या घरामध्ये लोणच्या मधल्या कैरीसारखी अगदी मुरलीये रणदिवेंच्या घरामध्ये. सयाजीराव आता स्माइल करतात बरं का प्रेक्षकांनो. पण आता पुन्हा यांनी ओवी आणि जानकीचं सीन दाखवलाय. आता जानकी ओवीला बाजूला घेते आणि म्हणते ए ओवी, नशीब मगाशी आपण पकडले नाही गेलो, बाबांनी काही ऐकलं नाही, आणि दोघी एकमेकींना टाळी देतात. ओवी म्हणते बरं आई, अगं मला सांग तू बाबांना काय गिफ्ट देणार आहेस. जानकी म्हणते बेटा मी बाबांना गिफ्ट देणार आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर, पण त्यासाठी ना मला कोणाची तरी मदत लागेल. ओवी म्हणते कोणाची मदत घेणार आहेस तू. मग जानकी म्हणते कळेल तुला, लवकरच कळेल. ओवी बेटा, सीतामाईच्या मदतीला कोण धावून येतं. मग ओवी म्हणते भगवान लक्ष्मण. मग जानकी म्हणते माझा भगवान लक्ष्मण कोण आहे सांग बघू. मग ओवी म्हणते माझा सौमित्र काका. मग जानकी म्हणते बरोबर, माझे सौमित्र भाऊजीच माझ्या मदतीला येणार. आता असं म्हणून जानकीने सौमित्राला कॉल लावलाय आणि आता पुढच्या योजनेसाठी ती सौमित्रला बोलवते. आणि आता ओवी या सगळ्या सरप्राईजसाठी खूप एक्साइटेड आहे प्रेक्षकांनो. आता ओवीला मज्जा येते बाबांचा वाढदिवस साजरा करायचा, आणि तोही धूमधडाक्यात. पोरांना काय चॉकलेट, गोळ्या आणि बरंच काही बाहेरचं खायला मिळतं म्हटल्यावर मजा वाटणारच. तशीच ओवी खूप एक्सायटेड आहे. आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा सीन त्यांनी पुन्हा ऐश्वर्या आणि सयाजीरावांचा दाखवलाय. आता सयाजीराव ऐश्वर्याचं खूप कौतुक करत असतो. ऐश्वर्या म्हणते अहो डॅडा, तुम्ही आतापर्यंत किती काही केलंय आमच्यासाठी. नाही म्हणूनच डॅडा तुला तुझ्या जावयाकडनं म्हणजे माझ्या सारंगकडनं एक छोटंसं गिफ्ट. सारंग द्या ना गिफ्ट. आता सारंग म्हणतो होय होय देतो की. आता या सुमित्राबाई ते गिफ्ट असं निरखून पाहत असतात. त्यांच्यामधली सासू जागी झाली आहे बरं का. आता लगेच सारंग म्हणतो डॅडा घ्या ना. ती ऐश्वर्या डॅडा म्हणती तर आपण डॅडाच म्हणतो. आता ते सयाजीराव ते गिफ्ट बघतात आणि म्हणतात अरे बापरे काय आहे हे. आणि आता ते डब्बा उघडून बघतात. तो डब्बा उघडतात सयाजीराव गिफ्टचा आणि आता म्हणतात अरे बापरे, अगं काय ग ऐश्वर्या, हे काय आहे. सोन्याचं कडं आहे ग हे, आणि इतकं महागडं गिफ्ट द्यावं का ग. आता सोन्याचं कडं म्हटल्यावर आजीबाईंचे डोळे जास्ती चमकलेत बरं का प्रेक्षकांनो. ऐश्वर्या म्हणते मग काय, माझ्या सोन्यासारख्या डॅडाला आमच्याकडनं सोन्याचं गिफ्ट. असं म्हटल्यानंतर सुमित्राबाई ते कडं बघतात आणि त्यांना काहीतरी आठवतं. त्या विचार करतात हे कडं कुठेतरी पाहिलंय. आता आजीला विचारते ऐश्वर्या काय मग बरोबर केलं ना आजी मी. आई तुम्हाला आवडलं की नाही कडं. आता ही सुमित्राबाईंना विचारत असते तेव्हा सुमित्राबाई तिला रिस्पॉन्स देत नाही. आता या आजीबाई म्हणतात अगं ऐश्वर्या, चांगला मानपान ठेवतेस, बरोबर केलंस. आजीचीही आठवण येऊ दे कधी कधी. ऐश्वर्या ते ऐकते पण ऐकून न ऐकल्यासारखी करते आणि म्हणते हो हो आजी, आणेल ना तुमच्यासाठी गिफ्ट. पुढच्या वेळेला एक स्पेशल कवळी, दाताची कवळी आणेल तुम्हाला. असं म्हणल्यावर ती सुमित्राबाईंना येतो राग, पण सारंग मात्र वेड्यासारखा फिदी फिदी हसायला लागतो. आता हे सयाजीराव म्हणतात वा पोरी, एक नंबर गिफ्ट दिलंयस तू. जावाई बापू आओ, कडक खरंच एक नंबर बरं का. आता
आता सारंग म्हणतो आवडलं ना तुम्हाला, घाला ना मग, घाला ना बाबा. आता लगेच हा सयाजीराव म्हणतो आलोय, तसा नाण्याला भेटून येतो, असं म्हणून ते नानांच्या खोलीत गेलेत. पण सुमित्राबाईंचा जीव काही थाऱ्यावर नाहीये. एकतर स्वतःच्या आईचा होतोय तो अपमान वेगळा आणि नानांना त्रास होतोय तो वेगळा. या सगळ्या चिंतेने यांना आलंय टेन्शन. जानकी आता सौमित्रला भेटते आणि वाढदिवसाचं पुढचं सरप्राईज प्लॅन करायला लागते. सौमित्र म्हणतो वहिनी तू सॉलिड आहेस यार, कसं काय सुचतं तुला? जानकी म्हणते कसं सुचतं म्हणजे, अहो मी गृहिणी आहे, अडचणींवर मात कशी करायची ना याचे संस्कार मी आपल्याच घरात घेतलेत आणि मुळातच याबद्दलचं शिक्षणही मी घेतलंय, हे विसरलात का तुम्ही भाऊजी? अहो खूप काही कठीण नाहीये हे सगळं. जानकी काहीतरी मोठी प्लॅनिंग करते प्रेक्षकांनो. सौमित्र म्हणतो वहिनी जे काही करायचंय ना त्यासाठी वेळ कमी आहे, पण पैसेही हवेत ग. मला माहितीये पैसे तू घेणार नाही आणि दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी तू खूप पैसे खर्च करते आणि तेही एकच हाती, पण तुला हे पैसे घ्यावे लागतील. जानकी म्हणते नाही भाऊजी, माझा प्लॅन आहे ना, सगळा खर्च मी करणार. मला वाटतं की नाही माझ्या नवऱ्याला माझ्या कष्टातून कमवलेल्या पैशाचं गिफ्ट मी घेणार. मग आता जानकी पर्समधनं पैसे काढते आणि म्हणते भाऊजी माझी आयडिया आणि माझे पैसे. सौमित्र म्हणतो तू ऐकणार नाहीस ना वहिनी माझं? जानकी म्हणते घ्या म्हणलं ना घ्या, पैसे कमी पडले तर सांगा मला. बरं तुम्ही तो लॅपटॉप आणलाय का? सौमित्र म्हणतो हो वहिनी आणलाय. आता ऋषिकेशसाठी जे काही प्लॅनिंग करायचंय ना ते काहीतरी लॅपटॉप मध्ये करते जानकी, जे आपल्यापासून पण ठेवलंय त्यांनी सरप्राईज. नेमकं काय आहे हे आपल्याला ऐकवलंच नाहीये, दोघं नुसतं एकमेकांसोबत डिस्कस करताना दाखवलेत. आता इकडे सयाजीराव नानांना भेटायला येतो आणि म्हणतो काय रे नान्या, बरं वाटतंय का नाही तुला? नानांना काही फार आनंद झालेला नाहीये सयाजीरावांना भेटून. सयाजीराव म्हणतात नुसतं बसून बसून तुला कंटाळा आला असेल ना रे? ऐश्वर्या म्हणते हो ना डॅडा, पण मी नेहमी बघते हवं नको ते काय आहे, नानांना काय पाहिजे काय नाही. सारंग ते सगळं ऐकतोय प्रेक्षकांनो. सयाजीराव म्हणतात बघा सारंगराव माझी लेक सगळ्यांचं सगळं करते. सारंग म्हणतो त्या आहेच गुणाच्या. ऐश्वर्या म्हणजे मला माझ्या आयुष्यात मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. सारंग इतकं कौतुक करतोय ते नानांना ऐकूनच कसं तरी होत आहे. म्हणजे नानांना कळतंय की इतकी भयंकर बाई आहे आणि आपला पोरगा त्या बाईच्या जाळ्यात अडकत चाललाय. सयाजीराव म्हणतात सारंगराव माझी लेक आहेच एक नंबर. आणि मग सयाजीराव नानांना म्हणतात बघ ए नान्या, तुझ्या पोरानं सुनेनं कसं बेस्ट गिफ्ट दिलंय मला, भारी आहे का नाही? आता नाना ते कडं बघतात आणि विचार करतात हे तर माझ्या पार्वतीने ऋषिकेशसाठी दिलेलं कडं आहे. सारंग म्हणतो आवडलं का नाना तुम्हाला कडं? आता नाना किती वेळ ते कडं बघतात बरं का एका डोळ्याने आणि आता त्या सयाजीरावांचा हात घट्ट धरतात आणि ओढायला लागतात जोरजोरात ते कडं काढ म्हणून. आता सयाजीरावांना कळतच नाही नाना असे काय करू लागले, एकदम झटापट चालू होऊन जाते या दोघांमध्ये. सयाजीराव म्हणतात अरे नान्या अरे सोड की माझा हात, असं काय करायलाय? आता सयाजीराव जोरात झटका देतो नानांना आणि नाना पटकन खाली पडतात. आणि आता सारंग त्यांना सावरतो काय झालं नाना तुम्हाला, बरे आहात ना तुम्ही? अहो लागलं का तुम्हाला? सुमित्राबाई पण तिथे येतात आणि म्हणतात अगं बाई काय झालं नानांना? अहो काय झालं, लागलं का? अहो उठा उठा. नानांना कसं बस हे दोघं मायलेवक उठून उभं करतात. बाप रे बाप, पण हे सगळं कशामुळे झालं, काय झालं? सुमित्राबाई विचारायला लागतात. आता ते नाना असं कडं खुणवत असतात सुमित्राबाईंना, पण सुमित्राबाईंच्या काही लक्षात येत नाही. सुमित्राबाई नेहमीप्रमाणे उशिराच विचार करतात हे खरं आहे. आता सुमित्राबाई विचार करायला लागतात की नाना नेमकं काय सांगताय. आता या ऐश्वर्याला बरोबर लक्षात येतं कारण ते कड्याकडे बोट दाखवतायत ना. ऐश्वर्या विचार करते या म्हाताऱ्याने ओळखलं वाटतं, हा ऋषिकेशचं कड आहे म्हणून. किती डॅमेज दाखवली ना प्रेक्षकांनो ऐश्वर्या. आपण या मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का. आता ऐश्वर्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे? ऐश्वर्याच्या लक्षात आलंय या कड्यामध्ये काहीतरी मोठी गडबड आहे. हा म्हातारा एवढं काय डेस्परेट झालाय या कड्यासाठी, असं ऐश्वर्या विचार करायला लागते. आता इकडे सौमित्र आणि जानकीने काहीतरी प्लॅन केलंय. जानकी म्हणते वा वा वा, आता काळजी मिटली भाऊजी, हे बघून ऋषिकेश खूप खुश होणार. थँक्यू सो मच भाऊजी. सौमित्र म्हणतो अगं मला कशाला करतेस तू थँक्यू, हे सगळं तू केलंयस. जानकी म्हणते अहो एक्झिक्यूट तर तुम्ही केलंय ना, त्यामुळे क्रेडिट तुम्हाला मिळायला हवं. थँक्यू सो मच सौमित्र भाऊजी. सौमित्र म्हणतो वहिनी मी ना तुझ्यावर नव्याने इम्प्रेस झालोय, हे सगळं खूप इम्प्रेसिव्ह आहे. मला वाटलंच नव्हतं ग एखादी गृहिणी असा विचार करेल, हे फक्त तूच करू शकतेस ग वहिनी. आता जानकी म्हणते फक्त मीच नाही, हे प्रत्येक बाई करू शकते. आम्ही बायका आमच्या नवऱ्याला त्रासात बघूच शकत नाही, त्यांना झालेला त्रास दूर करण्यासाठी आम्ही कुठलीही शक्कल वापरू शकतो. एकदा नवऱ्याच्या डोक्यातली चिंता मिटली ना की आमच्या चेहऱ्यावर
आपोआप आनंद पसरत जातो भाऊजी. हे मात्र जानकी खरं बोलली हं. सौमित्र म्हणतो, अगं माझ्यापेक्षा जास्ती तर दादा सरप्राईज होणार आहे. तेवढ्यात ऋषिकेश फोन करतो जानकीला आणि विचारपूस करतो, तू कुठेस जानकी, जेवलीस की नाही? जानकी म्हणते, अहो हो मी बाहेर आहे, मी येतेच घरी. ओवीला भूक लागली असेल, तुम्ही जेवून घ्या ना दोघं जण. ऋषिकेश म्हणतो, अगं आपण तिघे म्हणून एकत्र जेवतो, तू विसरलीस का? तुला किती वेळ लागणार आहे? आता जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यात सौमित्र म्हणतो, अगं वहिनी झालं ग. आता तेवढ्यात ही जानकी या सौमित्राला खुणवते, भाऊजी भाऊजी बोलू नका. इकडे ऋषिकेशला आवाज आलाय बरं का माणसाचा. ऋषिकेश म्हणतो, जानकी कोणासोबत आहेस तू? कोणाचा आवाज आहे हा? आत्ता आवाज ओळखला मी. कोणाचा तरी ओळखीचाच आवाज आहे. जानकी तू कुठे आहेस? आता सौमित्राला सुद्धा टेन्शन आलंय. जानकी म्हणते, नाही नाही मी अहो इथे कुठे कोण आहे? मी जिथे आहे तिथे आजूबाजू लोक आहेत ना, म्हणून तुम्हाला आवाज आला असेल कदाचित. ऋषिकेश म्हणतो, नाही नाही जानकी तू कोणत्या तरी ओळखीच्या माणसासोबत आहेस, खोटं बोलू नकोस. कसलं काम आहे तुला आणि तू केव्हा येणार आहेस? आता जानकी लगेच म्हणते, अहो हॅलो हॅलो, इथे ना जरा नेटवर्कचा इश्यू आहे, माझी बॅटरी पण लो आहे, तुम्ही जेवून घ्या बरं, मी पोहोचतेच घरी. आता जानकीने हुशारीने तो फोन बरोबर कट केलाय. घरी आल्यावर बोलते हं ऋषिकेश, असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. आणि आता जानकी सौमित्राला म्हणते की खरंच माझी बॅटरी लो होती हो भाऊजी. इकडे ऋषिकेशला जरा रागच आला. सौमित्र जानकीला सॉरी म्हणतो. जानकी म्हणते, अहो नाही भाऊजी तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? पण ऋषिकेश ना जरा चिडले. कसा त्यांचा राग घालवायचा हे मला कळतं. मी ना भाकरी आणि वांग्याचं भरीत केलंय, ते पोटात गेलं की जाईल त्यांचा राग. बरं आपल्याला ठरल्याप्रमाणे हे सगळं तिथे लावायचंय बरं का भाऊजी, तुम्ही लवकर या. आणि ठरल्याप्रमाणे तुम्ही आई, आता लगेच सौमित्र म्हणतो, हो आई अवंतिका शरू मी सगळ्यांना आणणार आहे. आणि आता जानकी म्हणते, सारंग भाऊजी. आता सौमित्र म्हणतो, त्याच्यासाठी पण मी जुगाड केलाय, नका टेन्शन घेऊ. जानकी म्हणते, भाऊजी सगळं चांगलं पार पडलं पाहिजे हं. सौमित्र म्हणतो, नको टेन्शन घेऊ. सौमित्र म्हणतो, वहिनी तू काळजी करू नको, सगळं ठीक होणार आहे. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सारंगने बरोबर ओळखलंय सगळं. आता ऐश्वर्या तिच्या वडिलांना निरोप देत असते. सयाजीराव तिला म्हणतात, काय ग ऐश्वर्या, असं काय झालं? नाण्यानं हे कडं एवढ्या जोरात का ओढलं? आता ऐश्वर्या म्हणते, डॅडा थांब जरा, सांगते मी तुला. सयाजीराव म्हणतात, अगं पण असं काय झालं एवढं नाण्याला? इतका का चिडत होता तो? हे कडं त्याच्या ओळखीचं आहे का? आता सारंग म्हणतो की हो मला माहिती आहे, नानांनी असं का केलं तुम्हाला? सयाजीराव म्हणतो, का काय झालंय? आता सारंग म्हणतो, त्यांनी ना असं तुमचा हात ओढला, ते हायपर झाले, म्हणजे त्यांनी हे कडं नक्की ओळखलं असणार. हे कडं आहे ना, हे कडं माझ्या ऋषिकेश दादाचं आहे, मला माहितीये. सयाजीराव म्हणतात, पण काय ग ऐशू बेटा, तू तर हे दुकानातून विकत आणलं ना? मग ऐश्वर्या म्हणते, हो डॅडा आम्ही दुकानातूनच परचेस केलंय. सयाजीराव म्हणतात, मग? ऐश्वर्या म्हणते की डॅडा आम्ही हे कडं दुकानातून विकत घेतलंय, पण ते ऍक्च्युली ऋषिकेश दादांचं आहे. मग आता सारंग म्हणतो, हो पार्वती आईने दिलेलं कडं आहे ते. ऐश्वर्या म्हणते, डॅडा पण आम्ही ते रितसर विकत घेतलंय. मग आता सारंगला ते ऐकून जरा रागच येतो आणि कसं तरी पण होतं, पण तरी सुद्धा त्याला कुठे व्यक्त होता येतं ऐश्वर्या समोर. आता सारंग पुढे काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, डॅडा त्या ऋषिकेश दादाने त्यांच्या म्हणजे तिथे विकलंय, त्यांच्या सख्ख्या आईचं कडं विकलंय. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या पण आपण हे कडं ऋषिकेश दादाचं आहे ना, आपण त्याला वापस देऊयात ना. आता सयाजीराव म्हणतो, अच्छा अशी टोटल आहे होय, मला नको हे कडं. ऐशू बेटा हे घेऊन टाक, मला नकोय हे कडं, घे बरं. आता सयाजीराव मुद्दाम नाटक करतोय बरं का प्रेक्षकांनो, की त्याला अजिबात नकोय वगैरे. ऐश्वर्या म्हणते, डॅडा अरे वेडा आहेस का तू? हे मी तुझ्यासाठी घेतलंय ना, हे काढू नको, राहू दे तुझ्याकडे हे कडं. सयाजीराव म्हणतात, अरे आयशू बेटा, अगं नाण्याच्या पहिल्या बायकोची शेवटची निशाणी आहे ग ही, कशाला देतेस तू मला ही निशाणी? मग आता सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या बरोबर बोलताय तुमचे वडील, आपण ना हे कडं. आता लगेच ऐश्वर्या त्याला थांबवते आणि म्हणते, बघा सारंग डॅडांना सुद्धा कळलंय, पण तुमचा ऋषिकेश दादा त्यांना जाणीव पण नाहीये या गोष्टीची. अहो आपल्या गेलेल्या आईची शेवटची आठवण कोणी असं विकतं का? सांगा बरं तुम्ही. सारंग म्हणतो, अहो तसं नाही ऐश्वर्या. पण आता ऐश्वर्या म्हणते, नाही आला तुम्हाला सावत्र भावाचा पुळका? नाही सारंग मला सांगा, उद्या जर का मी मेले. सारंग म्हणतो, ओ ऐश्वर्या अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? आता ऐश्वर्या म्हणते, माझं पूर्ण ऐकून घ्या मी काय बोलते. हे बघा, उद्या मी जर का मेले तर माझी एखादी वस्तू तुम्हाला गरज पडली म्हणून तुम्ही विकून टाकाल का? मग आता सारंग म्हणतो, नाही असं नाही करणार मी. आता सयाजीरावांना कळतंय ऐश्वर्या काय भारी आयडिया लढवते.
आता ऐश्वर्या म्हणते, दुनिया इकडची तिकडे झाली ना सारंग, तरी तुम्ही माझी कोणतीच वस्तू नाही विकणार हो. म्हणजे आपल्या माणसाची कोणतीच वस्तू आपण ती गेल्यानंतर सुद्धा जपून ठेवतो. आणि हा ऋषिकेश दादा बघा तुमचा कसा आहे. अहो, आपल्यासाठी ती वस्तू नसते हो, आपल्या वस्तूमध्ये जिवंत फिलिंग असतात. पण तुमचा ऋषिकेश दादा, त्याला काही वाटत नाही, तुमच्या भावाला कोणाचीच पर्वा नाहीये हो. त्याला फक्त जिवंत आईला मेलेलं घोषित करायचं होतं. मेलेल्या आईची गोष्ट जाऊन विकून आले ते, आणि जिवंत आईला मृत घोषित केलं. काय सारंग, अहो नशीब, हे कडं आपण विकत घेतलंय, आपल्या ताब्यात आहे हे कडं, सुरक्षित आहे ना ते आपल्याकडे. पण तुमच्या भावाला कुठल्या काही गोष्टीचा काय फरक पडतो म्हणा, काय बोलावं आणि काय नाही. तुम्ही विसरलात का सारंग? अहो, ऑफिसमध्ये सुद्धा अख्ख्या स्टाफ समोर, सगळ्यांसमोर त्यांनी तुम्हाला मारलं ना. अजूनही तुमची इच्छा आहे का डॅडाने हे कडं घालू नये ते? आता सारंगला बरोबर मॅन्युप्लेट केलंय तिने नेहमीप्रमाणे. आता सारंग म्हणतो, नाही नाही ऐश्वर्या, राहू दे तुमच्या वडिलांकडे कडं, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आपण गिफ्ट केलंय तर राहू द्या. आता सयाजीराव म्हणतात, अहो ठीक आहे, चला येऊ का मी जावई बापू, मी निघतो. हा, सारंग म्हणतो, हो डॅडा या तुम्ही आता. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, याने पाहिलंय, जानकी कळवळत होती ऐश्वर्याला, म्हणत होती की मला कडत दे. कालच्या भागात त्यांनी दाखवलं ते. सारंग सुद्धा समोरच होता, पण तरी सुद्धा सारंगला ऐश्वर्याच्या बोलण्यावर इतका कसा काय विश्वास बसतो ते कळतच. इकडे ऋषिकेश जानकीची वाट बघतोय, तक करतोय, आणि ओवी पुस्तक वाचायचं नाटक करत असते बरं का. आणि आता ती मुद्दाम चिडवत असते तिच्या बाबाला, पुस्तक वाचता वाचता, काय तरी बाबा, एखाद्याची वाट बघण्यात आपण जर वेळ घालवला तर येणाऱ्याचा वेळ वाढतो. आता ऋषिकेश असा तिच्या जवळ येऊन उभा राहतो. आता ओवी म्हणते, अहो बाबा, संदर्भासही स्पष्टीकरण द्या, असा प्रश्न आहे आम्हाला मराठीतला. ऋषिकेश म्हणतो, होय का ग शहाणे, मला कळत नाही काय? मी ना तुझ्या टीचरला पत्रच लिहिणार आहे आणि विचारणार आहे, तुम्ही असलं शिकवता का शाळेत म्हणून. ओवी हसायला लागते. आता हा सीन त्यांनी खूप छान रंगवलाय. आता जानकी येते घरी आणि म्हणते, ओवी अगं पाणी आण ना मला. जानकी घरी आली आहे. आता ऋषिकेश म्हणतो, जा ग ओवी, पाणी आण आणि आतमध्येच थांब थोड्या वेळ. आता जानकी घरी आल्यावरती जरा अशी घामबिम पुसते आणि खाली बसते आणि पंखा लावते. मग ऋषिकेश म्हणतो, जानकी मला सांग, कुठे गेली होतीस तू? ऋषिकेशला जानकी उत्तरच देत नाही. मग जानकी म्हणते, काय काय बोलताय तुम्ही? ऋषिकेश म्हणतो, काय बोलतोय, मी विचारल्याशिवाय तुम्हाला उत्तर नाही देणार का? जानकी म्हणते, अहो पण तुम्ही काय विचारताय असं मला? आता जानकी मुद्दाम ऋषिकेशला कन्फ्यूज करते. तेवढ्यात ओवी येते पाणी घेऊन. मग आता ऋषिकेश म्हणतो, जानकी काय ग, कामाचं आहे ते बोलत नाही असं तू? जानकी म्हणते, कामाचं? काय कामाचं? अरे हा, आपलं रंगमालाचं काम चांगलं चाललंय बरं का. ऋषिकेश म्हणतो, रंगमाला कोण आहे? आता जानकी म्हणते, अहो रंगमाला माझी बेस्ट फ्रेंड वॉशिंग पावडर. ऋषिकेश आता हसतो आणि ओवी या दोघांची मजा घेत असते. ओवी या दोघांची मजा घेते पडद्याच्या आडून. ऋषिकेश म्हणतो, सांग ना ग जानकी, कुठे गेली होतीस तू? आता ओवी हसते बरं का या दोघांना पलीकडून. जानकी म्हणते, अहो इथेच गेले होते हो मी. ऋषिकेश म्हणतो, इथेच म्हणजे कुठे गेली होतीस तू? जानकी म्हणते, अहो इथेच हो, आपलं तिथे म्हणजे इथेच तिथे हो. ऋषिकेश म्हणतो, तिथे कुठे? जानकी म्हणते, अहो असंच हो, गेले होते इथे तिथे. असं काय करताय तुम्ही? ऋषिकेश म्हणतो, हे बघ, तू अशीच इथे तिथे जाशील, कशी बशी अडकशील आणि बशी तशी बिलकुल बाहेर निघणार नाहीस तू. अरे देवा. जानकी आता हसायला लागते आणि म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही, काय बोलताय हे सगळं? माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? ऋषिकेश म्हणतो, अगं विश्वासाचा प्रश्न नाहीये, पण उद्या तू काही उलट सुलट केलं आणि तुला त्याचा त्रास झाला तर? जानकी म्हणते, काही त्रास होणार नाही मला. ऋषिकेश म्हणतो, अगं पण सांग ना, काय चाललंय तुझं माझ्या मागे? जानकी म्हणते, किती प्रश्न विचारताय तुम्ही मला? तुम्ही नक्की शेतकरी आहात ना का CID आहात? आता ऋषिकेश म्हणतो, नवरा आहे ना मी तुझा, उद्या जर सायंटिस्ट असतो तरी पण मी तुला एवढेच प्रश्न विचारले असते. जानकी म्हणते, अरे वा, आता इथे मला तर नवरा कमी आणि सायंटिस्ट कमी आणि CID जास्ती दिसतोय. बरं आधी मला सांग बरं तू जानकी, तू मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे का? अहो तुम्ही जेवलात का? आता हा ऋषिकेश म्हणतो, बरं नको सांगू, जा, मी नाही बोलणार तुझ्याशी, मला शोधून काढायचं ना, मी काढेल तू कुठे गेली होतीस ते. आता ऋषिकेश चिडतो बरं का. आणि आता आतमध्ये जात असतो तेव्हा त्याला ओवी दिसते रस्त्यात आणि तो म्हणतो, काय ग ओवी, इथे काय करतेस तू? तुला म्हटलं होतं ना मी की इथे उभी राहू नकोस म्हणून.
आता ओवी म्हणते, मी कुठे इथे उभी राहिले, मी तर पडद्याच्या आड होते बाबा. ऋषिकेश आता चिडचिड करतोय बरं का प्रेक्षकांनो आणि आत निघून जातो. आता ओवी जानकीला म्हणते, ए आई काय झालं ग, मी ऐकत होते म्हणजे बाबाचा मूड चेक केला, मी ते रागवलेत ग, ते उद्याच्या पार्टीला येतील की नाही. आता जानकी म्हणते, ओवी बाळा तू नको काळजी करूस, अगं मी ओळखते ना तुझ्या बाबांना, तुझे बाबा नक्की येणार म्हणजे येणार. आता ह्यांची पार्टी सक्सेसफुल होते का ते बघूयात प्रेक्षकांनो. जानकी ओवीला म्हणते, उद्या तुझ्या बाबासाठी मोठं सरप्राईज आहे, ते बघून ते नक्की इमोशनल होतील आणि आनंदी सुद्धा होतील. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवलाय. आता या मायलेकीची आयडिया किती वर्क होते ना ते बघूयात. पण आता उद्याच्या भागात ऋषिकेशला एक चिठ्ठी लिहिलेली आहे जानकीने आणि त्यात लिहिलंय की काहीच वेळात मोठं सरप्राईज आहे तुमच्यासाठी. काय सरप्राईज आहे जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर या. ऋषिकेश तिथे जातो हॉटेलमध्ये आणि सगळेजण सरप्राईज म्हणून तिथे तयार असतात. जानकी फुलं उधळते त्याच्यावर आणि म्हणते, हॅपी बर्थडे ऋषिकेश, तुमच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आता जानकी त्याला म्हणते, मागे वळून बघा, आणखीन एक मोठं सरप्राईज आहे तुम्हाला. ऋषिकेश मागे वळून बघतो तर त्याची अख्खी फॅमिली, पण ऋषिकेशने जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा हा ऋषिकेश खूप चिडलाय प्रेक्षकांनो. म्हणजे सुमित्राबाई आणि सारंगला पाहिल्यावर त्याचा जास्ती संताप झालाय. पण आता बघूयात पुढे काय काय घडतंय, कारण ऐश्वर्या आता तिथे धक्का द्यायला जाणार आहे. कारण आजीने सांगितलं ऐश्वर्याला की जानकीने सरप्राईज दिले ऋषिकेशच्या वाढदिवसासाठी. मग आता ऐश्वर्या म्हणते, सरप्राईज देते काय ती, आता मी या सगळ्यांना नाही शॉक दिला ना तर नावाची ऐश्वर्या नाहीये. आता प्रेक्षकांनो ऐश्वर्या तिथे जाऊन काय शॉक देते ते बघूयात. मजा येणार आहे पण सगळे भाग बघायला. आजचा भाग आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हं प्रेक्षकांनो. आणि कसा वाटला भाग कमेंट करून आवर्जून सांगत जा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघते. धन्यवाद.